नमस्कार. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढीग, दंभ शिगोशिग तुडुंबला. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ही कविता किंवा रचना आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती असेल. भोंदू बुवाबाबा आणि त्यांच्या भोंदूगिरीचं वस्त्रहरण करणाऱ्या कुसुमाग्रजांच्या या रचनेच्या शेवटच्या दोन ओळी अशा आहेत. तुका म्हणे ऐसे मायेचे माईंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. ही रचना कुसुमाग्रजांची होती, पण स्वतः संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहेच की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. अंगा लावणी या राख, डोळे झाकुणी करती पाप. दावी वैराग्याच्या कळा, भोगी विषयाचा सोहळा. तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती. नाही, मी काही आज कीर्तनकार वगैरे बनलेलो नाही, परंतु ज्या मोठ्या प्रमाणामध्ये मागील काही काळापासून आपल्या महाराष्ट्रात त्या कुठल्या बागेश्वर धामच्या कोण तो धीरेंद्र शास्त्री त्याच्या त्या दिव्य दरबार आणि सत्संगाच्या कार्यक्रमांचं आयोजन सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे, ते पाहिल्यानंतर सर्वप्रथम कुसुमाग्रजांच्या त्या ओळीच आठवल्या. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. छत्रपती संभाजीनगरला काही दिवसांपूर्वी या बागेश्वर बाबाचे सत्संग झाले. भागवत कराड जे केंद्रामध्ये मंत्री आहेत, स्वतः डॉक्टर आहेत, त्यांनी या आयोजनामध्ये पुढाकार घेण्याचं वृत्त वाचनामध्ये आलं होतं. खरं तर आधुनिक विज्ञान शिकलेल्या आणि डॉक्टर असलेल्या माणसाने अशा भोंदूगिरीला चालना द्यावी, प्रोत्साहन द्यावं हेच अस्वस्थ करणार. परंतु ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत म्हटल्यावरती ही वैचारिक अधोगती गृहीत धरायलाच हवी आपण, नाही का. आता पुण्यात या बाबांचा सत्संग वगैरे होतोय, तिथेही भारतीय जनता पार्टीचे लोकच प्रमुख आयोजक आहेत. आता निवडणुका जसजशा जवळ येत जातील तसे या भाजपच्या लोकांचे हे धार्मिक सोहळे आयोजनाचे प्रकार वाढत जातील मोठ्या संख्येने. देशहिताची, विकासाची, प्रगतीची कामं काहीच दाखवायला नाहीत, मग लोकांना सांगणार काय. त्यापेक्षा लाखो रुपयांच्या सुपाऱ्या देऊन या असल्या बाबा बुवांना आणायचं आणि मग त्यांच्या तोंडून उपस्थित जी जनता असते मोठ्या प्रमाणात, त्या जनतेसमोर आपलं गुणगान त्या बाबांच्या तोंडून करवून घ्यायचं. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं देशभर धार्मिक ज्वर, धार्मिक उन्माद निर्माण करण्यात येईल आता, आणि तो लोकसभेच्या मतदानाच्या दिवसांपर्यंत कायम राखण्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रयत्न करण्यात येईल. दुसरा पर्यायच नाही आहे ना त्या पक्षाकडे. आता पुन्हा पुलवामा आणि बालाकोटसारखं काही घडलं तर लोक शंका घेतील आणि लोक आता भुलणारही नाहीत त्या प्रकारांवर. मग करायचं काय. तर जसं जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल आणि संघ भाजपशीच नाळ असलेले सत्यपाल मलिक म्हटले, तसं पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांची संगनमत करून पाक व्याप्त काश्मीरच्या काही भागामध्ये हल्ला करण्याचं नाटक केलं जाईल, किंवा मग आपल्याच पक्षाच्या एखाद्या मोठ्या नेत्याची हत्या वगैरे काहीतरी घडवून आणलं जाईल आणि मग त्या बाबीचं निवडणूक जिंकण्यासाठी भांडवल केलं जाईल. दुसरा कोणताही पर्याय मोदी किंवा भारतीय जनता पार्टीकडे नाही आहे. असं काही विध्वंसक घडवून आणलं नाही आणि त्याचं भावनिक भांडवल केलं नाही तर मोदी आणि भारतीय जनता पार्टी आता लोकसभेची निवडणूक जिंकूच शकणार नाहीत, अशी देशभरातली सध्याची परिस्थिती आहे. 5 राज्यांच्या निवडणुका आता सुरू आहेत, मतदान सुरू आहे. तिथले निकाल आले की मी काय म्हणतोय त्याची तुम्हालाही प्रचिती येईल. असो, आपला आजचा विषय बागेश्वर धामच्या त्या धीरेंद्र शास्त्री बाबाचा आहे. तो बाबा आपल्या दिव्य दरबारात जे काही करतो तो दिव्य चमत्कार वगैरे काहीही नसून ती एक कला, एक ट्रिक आहे जी अनेक जादूगार आपल्याकडे मागील अनेक वर्षांपासून वापरत आलेले आहेत. सुहानी शहा ही अशी एकटी मुलगी नाही आहे की जिने बागेश्वर धामच्या त्या बाबाच्या चमत्कारांचं बिंग अनेकदा फोडून दाखवलं आहे किंवा त्याच्या कृतींचा, तो ज्याला चमत्कार म्हणतो, त्याचा पूर्ण पर्दाफाश केला. तर सुहानीसारखे असे अनेक लोक आहेत. माइंड रिडिंग म्हणजे मन वाचणं हे एक शास्त्र आहे आणि 2-3-4 वर्ष पूर्ण गांभीर्याने त्या शास्त्राचा अभ्यास केला तर कुणालाही आपल्या समोरच्या माणसाच्या मनामध्ये काय चाललं आहे ते बऱ्यापैकी ओळखता येतं. या सुहानी शहाने तर अनेक मोठ्या TV चॅनल्सवरती अगदी लाईव्ह हे सगळं प्रूव्ह करून दाखवलं आहे. ऐसा बाकायदा हो सकता है, आप अगर शोज देखते हैं कोई या कोई वीडियो देखते हैं मेंटलिज्म के, ये हो सकता है, लेकिन ये एक कला है जी, ये एक ट्रिक है, ये एक आर्ट फॉर्म है
अगर आप इसके बारे में पढ़ेंगे तो इसका क्लियर कट शब्द होता है मेंटलिज्म जी। अगर आप मेंटलिज्म को सर्च करेंगे इंटरनेट पे आपको पता चलेगा कि ये जो कर रहे हैं वो तो मेंटलिज्म है नहीं होता कैसे जो एक लर्नेड स्किल है जी। लेकिन उसको चमत्कार का नाम आप नहीं दे सकते। एक चीज जो मैं यहाँ पर मैं 25 साल से यही काम करती हूँ जहां मैं लोगों के माइंड रीड करती हूँ। बड़े से बड़े बॉलीवुड सेलिब्रिटीज ला दो आप, मैंने उनका माइंड रीड करा है, मैंने जनता का किया है, मैं शोज करती हूँ, मेरा यही काम है। मैं स्कूल वूल नहीं गई, मैं यही करती हूँ। बात यह है कि ये लेकिन एक कला है, ये एक आर्ट फॉर्म है, ये एक लर्नेड स्किल है। त्यामुळे तो बागेश्वर बाबा आपल्या मनातलं ओळखतो, आपल्या समस्या ओळखतो आणि म्हणून त्याला दिव्यशक्ती प्राप्त आहे असं मानून मेंढरांसारखं त्याच्या दर्शनाला जाणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव येते। आता आणखी पुढे त्याच्या त्या दिव्य दरबारामध्ये जिथे तो हे लोकांच्या मनातील ओळखण्याचा दावा करतो, चमत्कार करतो, तिथे ऐनवेळी कुणालाही त्याच्यासमोर जाता येत नाही। त्यासाठी त्याच्या दरबाराच्या काही दिवस आधी रीतसर त्याच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागते। त्यावेळी आपलं नाव, गाव, व्यवसाय, कौटुंबिक आर्थिक स्थिती वगैरे सगळं नमूद करावं लागतं। त्यानंतरही त्या माहितीतून गाळण लावून या बागेश्वर बाबाची जी एक टीम आहे अतिशय उत्तम, ती टीम काही लोक निवडते आणि मग त्यांच्याशी संपर्क साधला जातो। त्यांच्याशी फोनवरील बोलण्यातून अतिशय कौशल्याने अधिक माहिती ही टीम मिळवते आणि मग त्यातील काही लोकांना त्या दिव्य दरबारामध्ये बाबासमोर आणलं जातं। सगळं अतिशय प्री प्लॅन नियोजनबद्ध असतं। बरीच माहिती आधीच उपलब्ध झाल्यावरती माइंड रीडिंग टेक्निकचा वापर करून समोरील व्यक्तीच्या परिवारातील अन्य लोकांची नावं सांगणं किंवा तिला भेडसावणारी समस्या सांगणं, यात कसला आलाय चमत्कार? पण लोकांच्या बुद्धीवरती त्या धार्मिक वातावरणाचा आणि बाबाच्या मोठेपणाचा प्रचंड प्रभाव निर्माण होईल असं वातावरण निर्माण केलेलं असतं, नियोजन केलेलं असतं आणि तिथेच या बाबा लोकांची सरशी होते। आपल्या लोकांना चमत्काराचं एकतर मोठंच अप्रूप, चमत्कार दाखवलं की लोक लगेच नमस्कार करायला तयारच असतात आणि हे ह्या भोंदू बुवा बाबांना चांगलं ठाऊक आहे। आणि म्हणूनच साध्या साध्या ट्रिक्सचा वापर करून ते असे चमत्कार घडवतात आणि लोक भुलत राहतात। काही महिन्यांपूर्वी हा बागेश्वरचा बाबा नागपूरला सत्संगासाठी आला होता। तेव्हा श्याम मानव यांनी त्याला खुलं आव्हान दिलं होतं की तुझ्या कार्यक्रमात आम्ही येतो, ऐनवेळी आपण तुझ्याच सत्संगाला आलेल्या लोकांपैकी एक 10 लोक निवडू, तुझ्या दिव्यशक्तीचा वापर करून तू त्यांची नावं ओळखून दाखवायची। जर तू हे करू शकलास, करून दाखवलंस, तर मी तुझ्या पायावरती डोकं ठेवून तुझी माफी मागेन आणि वर 30 लाख रुपये तुला देणगी म्हणून देईन। या बाबाने या बागेश्वर धामच्या हे आव्हान स्वीकारल्याचं सांगितलं खरं, परंतु त्यानंतर ठरलेल्या दिवसाच्या 2 दिवस आधीच आपला सत्संग संपवून गाशा गुंडाळून त्याने नागपुरातून पळ काढला। असा हा चमत्कारी बाबा। त्यानंतर बरीच टीका झाल्यावरती तो सांगायला लागला की माझ्या बागेश्वर धामला यावं श्याम मानव यांनी, तिथे मी हा चमत्कार घडवून दाखवेन। परंतु तिथे त्याच्या आश्रमामध्ये तो काहीही मॅनेज करू शकतो, बाहेर कुठेही तो हे आव्हान स्वीकारत नाही। यातूनच त्याच्या दिव्य शक्तीच्या दाव्याचा पूर्ण पर्दाफाश होतो। जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असं आपल्या तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय। आणि हा बागेश्वरचा बाबा दलित वंचितांना आपल्या पायाला स्पर्श करून देत नाही। तुम्ही अस्पृश्य आहात, मला स्पर्श करू नका असा हा जाहीरपणे सांगतो। याला खरंच संत म्हणायचं, याला साधू म्हणायचं? आइए आइए, बस बस बस, छूना नहीं है, मैं अछूत आदमी ना छू। आइए आइए, बस बस बस, छूना नहीं है, मैं अछूत आदमी ना छू। बाकी कोणत्या राज्यांमधील लोक त्याच्या चरणी नतमस्तक झाली तर त्याच्याशी मला काही घेणं देणं असण्याचं कारण नाही, तो आपला विषयसुद्धा नाही। परंतु आपल्या महाराष्ट्रातील लोक त्याच्या चरणी नतमस्तक होताना पाहून फार दुःख होतं। धार्मिक आणि जातीय द्वेष निर्माण करणारी वक्तव्य करणारा हा बाबा, भारतीय जनता पार्टीसारख्या एका धर्मांध राजकीय पक्षाचा अजेंडा घेऊन चालणारा हा बाबा, आपल्या संत तुकाराम महाराजांविषयी अतिशय गैर टिप्पणी करणारा हा बाबा, आठवतंय ना का विसरलात? तो बाबा आपल्या तुकोबारायांविषयी काय बरळला होता? संत तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी, उन्हें रोज पीटती थी डंडे से। दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात। साऱ्या विश्वातील केवळ मानवांसाठीच नाही तर प्राणी मात्रांसह साऱ्या जीवसृष्टीला समृद्धी लाहो, त्यांच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, वेदना, अंधार नष्ट हो, असं पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांची ही आपली भूमी।
प्रचंड छळवणूक सहन करूनही कर्मकांड चमत्कार या विरोधामध्ये भूमिका घेणाऱ्या संत तुकोबारायांची ही आपली भूमी. या भूमीमध्ये असल्या या बागेश्वर बाबासारख्या पाखंडी माणसांच्या मागं लोक जातात हे फारच अस्वस्थ करणारं आहे. विविध समस्यांनी ग्रस्त, उदास, अस्वस्थ मानसिकतेमध्ये असणारी बहुसंख्य लोक काही आधार शोधण्याचा प्रयत्न करतात आणि सहजपणे या बुवा बाबांच्या सापळ्यामध्ये अडकतात. इथे अतिशय स्वस्तात आपल्याला आपल्या समस्येवरील इलाज किंवा पर्याय किंवा काही उत्तर मिळेल असं त्यांना वाटतं, परंतु प्रत्यक्षात असं काहीही होत नसतं. या बुवा बाबांच्या नादाला लागून बराच वेळ वाया घालवल्यावरती लक्षात येतं की आपली समस्या तर अधिकच उग्र होत चाललेली आहे आणि सोल्युशन तर काहीच पदरात पडलेलं नाही आहे. आवश्यक त्या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं, काउन्सिलिंग आणि आपली जिद्द, परिश्रमांची, लढण्याची तयारी हेच आपल्या समस्येवरचं खरं उत्तर असतं. कोणताही बुवा बाबा त्यासाठी आपल्याला कधीच उपयोगी पडत नसतो. बहिणाबाईंचा आदर्श आपण सगळ्यांनीच आपल्यासमोर नेहमी ठेवायला हवा आहे. बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या. त्यांना अजिबात लिहिता वाचता येत नव्हतं. पराकोटीचं दुःख आणि वेदना त्यांच्या वाट्याला आली. ऐन तारुण्यामध्ये वैधव्य त्यांच्या वाट्याला आलं. पतिनिधनाचं दुःख, परंतु त्या खचल्या नाहीत. दैववादापेक्षा प्रयत्नवाद त्यांनी श्रेष्ठ मानला. अतिशय धीराने या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला त्या सामोऱ्या गेल्या आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरींनी आपली आई जे काही म्हणायची, गायची ते लिहून ठेवल्यानं आज त्या अशिक्षित बहिणाबाईंनी जीवनाचं अतिशय महत्त्वाचं तत्त्वज्ञान किती नेमक्या आणि समर्पक शब्दांमध्ये सांगून ठेवलं आहे ते आपल्यालाही कळतं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. ही बहिणाबाईंची रचना आपल्या शालेय अभ्यासातच असल्याने आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु त्यांच्या अनेक रचनांपैकी आणखी एक रचना मला अतिशय आवडते. त्या कवितेच्या शेवटच्या 4 ओळी अशा आहेत. राहो दोन लाल सुखी हेच देवाले मागणं, त्यात आले रे नशीब काय सांगे पंचांग. नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू, माझं दैव मला कळे माझ्या दारी नको येऊ. ज्योतिषा, माझं भविष्य सांगायला माझ्या दारी अजिबात येऊ नको. माझं भविष्य मला माहिती आहे, कारण ते मी माझ्या हाताने माझ्या प्रयत्नांमधून घडवणार आहे. अशिक्षित बहिणाबाई हे सांगतायत केवळ त्या ज्योतिषालाच नव्हे तर आपल्या सगळ्यांनाच. तर बस उगाचच कुणाच्याही मागे जाणारी मेंढरं बनू नका. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींपासून ते तुकोबारायांपर्यंत आणि गाडगेबाबांपासून प्रबोधनकार ठाकरेंपासून ते डॉक्टर दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंपर्यंत प्रचंड मोठा प्रबोधनाचा वारसा आहे आपल्याला. आपण कोणत्याही भोंदू बुवा बाबांच्या मागं जाणं हा आपल्या सगळ्या महान संतांचा आणि समाजसुधारकांचा, प्रबोधनकारांचा अपमान आहे. राजकारणी लोकांच्या मनात मतांचं गणित ठाम असतं. गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवल्यानं गर्दी जमून आपलं नाव लोकांसमोर येणार असेल तर ते गौतमी पाटीलला आणतात आणि तसंच आज या बागेश्वर बाबाचं प्रस्थ आहे म्हणून त्याला आणतात. फरक काही नाही. या देव धर्म वगैरे काही कुठेही नसतो. उद्या कोणी नवीन बाबा उपटला आणि त्याचं प्रस्थ या बागेश्वरच्या बाबापेक्षा जास्त वाढलं की मग हे राजकारणी त्याला आणायच्या मागे लागतील. प्रश्न आपला आहे, असल्या या बुवा बाबांच्या मागे जाणाऱ्या कळपातील मेंढरांमधला आपण एक व्हायचं की आपल्या डोक्यातील मेंदूचा वापर करून काही निर्णय घ्यायचा. असो, चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का? आपल्या एपिसोड प्रचंड संख्येने पाहिले जातात, त्याला व्ह्यूजही प्रचंड मोठ्या संख्येने मिळतात, परंतु तेवढ्या मोठ्या संख्येने सबस्क्रायबर वाढत नाहीत. तर सबस्क्राईब करा बघू चॅनल आत्ता लगेचच पटापट. आज इथेच थांबू. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.